पहिलं बाहेर यावं। या राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत आलं, मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळाला, तो काय पाकिस्तानच्या लोकांनी येऊन वोटिंग केलं नाही। मेजॉरिटी 90% मराठी माणसांनीच मतदान केलंय। मुंबईत गेल्या वेळेला 84-85च्या आसपास जागा आल्या, तो भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा मराठी माणूसच होता। आता मराठीच्या नावावर राजकारण तुम्ही करायला गेलात तर लोकांना तुमच्याविषयी विश्वास राहिलेला नाही। आणि त्याच वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना मराठी माणसांचा पूर्ण विश्वास आज त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर आहे। तसेच माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा मराठीचा आणि हिंदुत्वाचा विचार सोबत नेला, ज्याला उद्धवजी ठाकरेंनी तिलांजली दिली। आणि त्याच्यामुळे मराठी माणूस स्वाभाविकपणे महायुतीच्याच मागे उभा राहील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये एकत्र झाल्यावर काय होईल, कसं होईल हा त्यांचा विषय आहे, परंतु मराठी माणूस सुद्धा आमच्या मागे मोठ्या प्रमाणावर आहे। याचं कारण मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी केवळ काहींनी घोषणावल्गना केल्या, आम्ही कृती केली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं, याची जाणीवसुद्धा मराठी माणसांना त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। ठाकरे ब्रँड संपवण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर भाजपचा आम्ही नामोनिशाण मिटवण्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता, दुर्दैवानं तो तुम्हाला टिकवता आला नाही। ठाकरे साहेबांच्या विचाराचा ब्रँड एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा त्या ठिकाणी गेलेला आहे। आणि त्यातच आम्ही हिंदुत्ववादी आमचा पक्ष शिंदे साहेबांसोबत असल्यामुळे त्या ठिकाणी आता बाळासाहेबांचा ब्रँड सुद्धा आमच्या बरोबर आहे। तर दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतील, मात्र कोणीतरी येऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहे, अशी देखील त्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना साथ घालताना पाहायला मिळाली का लोकांच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही करू। मला वाटतं राजकारणामध्ये चढउतार, यश अपयश येत असतं, परंतु एवढा मोठा पक्ष बाळासाहेबांनी जो स्थापन केला होता त्याचं नेतृत्व एवढं हतबल, मी लाचार म्हणणार नाही की बाबा हात पसरते, आम्हाला युती करतं का, कोणी युती करतं का, मला वाटतं यावरनच त्यांच्यामध्ये लढायची ताकद नाही। आणि हतबल निवडणुकीसाठी झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा दिसते, आणि हेच त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट आहे। संजय राऊत असं म्हणतात की ठाकरे ब्रँड जो आहे तो देशात सुप्रीमो आहे। रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो, आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात। आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती, त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते। आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला। आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली।